मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र केलेल्या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। या भेटीचे अनेक अर्थ काढले गेले, मात्र आता जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच या विधानावर भाष्य केलं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या या विमान प्रवासावर जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आणि त्यावर महायुतीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, पाहूयात। पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी। माझी फार चांगली ओळख आहे आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे। तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं, मी त्यांचं स्वागत केलं। पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील। राजकारणात प्रत्येक भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची असते। त्या भेटीमागे दडलेले असतात अनेक अर्थ आणि काही भेटी या अनेक दिवस राजकारणाच्या आणि राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी हे असतात। अशाच एका भेटीची आणि तीही विमान प्रवासातल्या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। ती भेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विमान प्रवासादरम्यानची। या विमान प्रवासाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का? जयंत पाटील अर्थमंत्री होणार का? दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का? अशा एक ना अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात झडल्या। आता या विमान प्रवासावर पहिल्यांदाच जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। प्रवासात भेटून राजकीय चर्चा कशी होऊ शकते असं म्हणत जयंत पाटील यांनी राजकीय चर्चेचा दावा फेटाळून लावला। प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं काही तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगळे अर्थ काढतात। त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून मी चालू आहे। त्यामुळे सर सारखा योगायोग कसा होतो? तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाताय, मुख्यमंत्री तुमच्याकडे जातात, असं काय होतं? योगायोग म्हणजे आता प्रवास झाला एकत्रित, तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही ना। हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी बसलो। एकत्र प्रवास होणार नाही का असं? आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जयंत पाटील यांच्या जवळीकीबद्दल विचारलं असता त्यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। जवळीक माझी कुणाबरोबरही नाही, त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतोय, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे। माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे। सर्व पक्ष, आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेनं। तर रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना जयंत पाटील यांना आपण पाहिलं। रविवारी फडणवीसांना विमानात भेटलेले जयंत पाटील या स्वागतालाही पुढे होते। जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं, तर तो कौटुंबिक सोहळा होता आणि मी येणाऱ्या अनेक नेत्यांचं यावेळेला स्वागत केलं, तसंच पंतप्रधानांचंही स्वागत केल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी म्हटलं। मी सुप्रियाताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र, जे फॅमिली फ्रेंड्स होते, त्यांनी इन्व्हाइट केलेलं। नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले। तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं, मी त्यांचं स्वागत केलं। जयंत पाटील भाजपच्या जवळीकी संदर्भातल्या या चर्चा फेटाळून काही मिश्किल उत्तरं देत असले तरी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री योगेश कदम यांनी मात्र ही राजकीय भूकंपाची चाहूल असल्याची शक्यता व्यक्त केली। खाजगी कार्यक्रमामध्ये एकत्र येणं, खाजगीरित्या एकत्र येणं, ह्याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणण्याचं काही कारण नाही, परंतु माननीय शरद पवार साहेब आणि माननीय मोदी साहेबांची मागील 1 महिन्यामध्ये ज्या काही भेटी वाढलेल्या आहेत
त्यांच्यामधला संवाद जो आहे तो वाढलेला आहे. जर का मला वैयक्तिकरित्या जर का विचारलं तर नक्कीच मी ह्यावर देखील म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील आणि जे जनतेच्या मनात आहे ते कदाचित होताना मला तरी दिसतंय, परंतु त्याची चाहूल ही कदाचित ही असावी असा माझा अंदाज आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांशी वाढलेली जवळीक दिसून येते. ते सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाहीये. पवारांच्या पक्षाचे नेते मात्र वारंवार हे नाकारतात. आता जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांसोबतचा विमान प्रवास फक्त योगायोग होता असं सांगत आपल्या खास शैलीत काही मिश्किल विधानं केली. मात्र योगेश कदम यांनी या भेटीगाठी म्हणजे आगामी काळातील राजकीय घडामोडींची चाहूल असल्याचं म्हणत चर्चेला फोडणी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.